श्री संतोषी माता महात्म्य. श्री संतोषी माता किंवा श्री संतोषी देवी नावाप्रमाणे संतोष स्वरूप असून उपासकांना संतोष देणारी आहे. ही देवी मूळ आदिमायेचेच रूप आहे. सर्व जगाची उलथापालथ तिच्यामुळेच होत असते. तिची कृपा झाली आणि ती प्रसन्न झाली म्हणजे मनुष्याला काही कमी पडत नाही. आई कधी लेकराला दूर लोटीत नाही, तशी संतोषी माता आपल्या भक्तांना कधी आवेरीत नाही. जे कोणी तिला अनन्य भावे शरण जातात त्यांच्यावरती प्रसन्न होते. संतोषी माता आपल्या भक्तांचे सर्व दुःखे दूर करून त्यांना सुख समृद्धी मिळवून देते. त्यांच्या आदिव्याधी नाहीशा करून त्यांच्या सर्व इच्छा ती पूर्ण करते. म्हणूनच संतोषी मातेच्या व्रताला आगळेपणा प्राप्त झाला आहे. मनुष्याने अहंकार सोडून त्या मातेला शरण जावे, शुद्ध भावनेने व मनापासून तिचे व्रत आचरावे, पूर्ण श्रद्धा व निष्ठा ठेवून तिला आळवावे, म्हणजे तिच्या कृपेने सर्व प्रकारचे सुख मिळेल. भगवान गणेशांना बल, बुद्धी आणि विद्येची देवता म्हटले जाते. संतोषी माता प्रेम, संतोष, क्षमा, खुशी आणि आशेचे प्रतीक मानले जाते. 16 शुक्रवारचे संतोषी मातेचे व्रत केल्यामुळे व पूजा अर्चा केल्यामुळे भक्ताच्या जीवनात शांती आणि समृद्धी येते. संतोषी मातेस देवी दुर्गाचा अवतारसुद्धा समजला जातो. संतोषी माता सनातन धर्मामध्ये एक देवी आहे. भगवान शंकर व देवी पार्वतीची नात आहे. भगवान शंकर व देवी पार्वतीच्या मुलाची गणेशाची कन्या आहे. शुभ लाभ हे भगवान गणेशाचे 2 पुत्र आहेत. या 2 पुत्रांनी आपणास एक बहीण असावी अशी इच्छा भगवान गणेशाकडे केली. त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाने आपल्या शक्तीपासून एक ज्योती उत्पन्न केली व दोन्ही पत्नी श्रुद्धी व सिद्धी यांच्या आत्मशक्तीबरोबर त्या ज्योतीस सम्मिलित केले. या ज्योतीने काही वेळानंतर एका कन्येचे रूप धारण केले. या कन्येचे नाव संतोषी ठेवले. तेव्हापासून या कन्येस संतोषी माता या नावाने ओळखले जाऊ लागले. संतोषी मातेचे व्रत शुक्रवारी केले जाते. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त 16 शुक्रवारचे व्रत करतात. त्यानंतर उद्यापन केले जाते. संतोषी मातेस प्रसादामध्ये गूळ आणि फुटाण्याचा प्रसाद अर्पण केला जातो. त्याबरोबरच केळीसुद्धा प्रसादासाठी अर्पण केली जाते. तुपाचा दिवा लावला जातो, धूप दाखवला जातो. त्यानंतर व्रतकथा वाचली जाते, मंत्राचे उच्चारण केले जाते आणि नंतर आरती केली जाते. आरतीनंतर देवीस प्रसाद अर्पण करून कथा ऐकण्यास आलेल्या लहान थोरास प्रसाद वाटला जातो. संतोषी मातेचे व्रत केल्यामुळे, प्रार्थना केल्यामुळे भक्तांच्या समृद्धी आणि धनामध्ये वाढ होते. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भक्त आणि प्रियजनांच्या जीवनामध्ये संतुष्टी येते. शुक्रवारच्या दिवशी आंबट खाऊ नये, कारण संतोषी मातेस आंबट पदार्थ आवडत नाहीत. त्यामुळे याचे पालन कटाक्षाने करावे, अन्यथा संतोषी मातेचा कोप होतो. संतोषी मातेस उद्यापनाच्या दिवशी खिरीचा प्रसाद अर्पण करावा. शुक्रवारच्या दिवशी गोड पदार्थ उद्यापनामध्ये असावेत. या दिवशी दूध, तांदूळ व केसर, साखर घालून केलेली खीर करावी अथवा रव्याची खीर करावी. सर्व घरातील सदस्यांनी ही खीर खावी व कमीत कमी 5 कुमारिकांना ह्या खिरीचा प्रसाद खाऊ घालावा. उद्यापनाच्या दिवशी 8 मुलांना जेवू घालावे. संतोषी मातेचे मंत्र. संतोषी मा महामंत्र. जय मा संतोषे देवी नमो नमः. श्री संतोषो देवी नेवे नमः. ओम श्री गजो देवपुत्रिया नमः. ओम सर्व निवारणाय देवी भूतानाम. ओम संतोषी महादेवे नमः. ओम सर्व कामफलप्रदाय नमः. ओम ललिताय नमः. हे संतोषी मातेचे मंत्र आहेत. श्री संतोषी माता व्रतविधी. व्रतासंबंधी आवश्यक नियम आलेले आहेत. हे व्रत स्त्री अगर पुरुष कोणीही करावे. व्रत करणाऱ्या स्त्रीने अगर पुरुषाने शरीराने व मनाने अगदी शुद्ध पवित्र असावे. घर स्वच्छ, वातावरण प्रसन्न व आनंदित असावे. हे व्रत घेतलेल्या व्यक्तीने अभक्ष्य पदार्थ भक्षण करू नये, तसेच मादक द्रव्ये सेवन करू नये. व्रताच्या दिवशी उपवास करावा, पाणीसुद्धा पिऊ नये. अगदीच अशक्य असेल तर एकदाच भोजन करावे, नंतर काही खाऊ पिऊ नये. हे व्रत दर शुक्रवारी असे 4 महिने अखंडितपणे करावे. 16 शुक्रवार पूर्ण झाल्यावर
नंतरच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी व्रत करणाऱ्याने व घरातील इतरांनी सुद्धा कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये. प्रत्येक शुक्रवारी संतोषी मातेची पूजा करावी. पूजेच्या वेळी गूळ व भाजलेले चणे यांचा नैवेद्य असावा. एकादशी किंवा उपवासाचा दिवस असेल तर फक्त गूळच नैवेद्याला दाखवावा. उद्यापनाच्या दिवशी देवीची षोडशोपचार पूजा करावी. घरात खीरपुरीचे जेवण करावे. 5 ब्राह्मण व 1 कुमारिका यांना भोजन द्यावे. ब्राह्मणांना धोतर व दक्षिणा द्यावी. कुमारिकेला कापड द्यावे. सर्वांना गूळ चण्याचा प्रसाद द्यावा. गायलाही गूळ चणे खाऊ घालावे. व्रताचरणात खंड पडू देऊ नये. अडचण असेल तर पूजा इत्यादी विधी दुसऱ्याकडून करून घ्यावेत. पूजा आटोपल्यानंतर संतोषी मातेच्या पुस्तकावर अक्षता, हळद कुंकू व फुले वाहून मनोभावे नमस्कार करावा. नंतर एकाग्र चित्ताने श्री संतोषी मातेची कहाणी वाचावी व इतरांना ऐकवावी. संतोषी मातेची कहाणी. ऐका संतोषी माते तुमची कहाणी. आटपट नगर होतं. तिथे एक म्हातारी होती. तिला 7 मुलगी आणि 7 सुना होत्या. मोठे 6 मुलगे कामधंदा करीत पैसा अडका घरी आणीत. म्हातारीच्या घरी संतती आणि संपत्ती दोघी सुखाने नांदत होत्या. धाकटा मुलगा मात्र खूप आळशी होता. कामधंदा करीना, पैसा अडका आणीना, त्यामुळे त्याला घरात काहीच किंमत नव्हती. सारी कष्टाची कामे धाकट्या सुनेला करावी लागत. मोठ्या 6 सुना आणि म्हातारी गोडधोड करून खात उष्टे पाष्टे आणि उरले सुरले धाकट्याच्या पानात वाढले जाई. धाकट्या सुनेला हे कळले. ती नवऱ्याला म्हणाली, पतिदेवा पतिदेवा, एक गोष्ट सांगू का? तो म्हणाला, हो सांग. ती म्हणाली, तुमची आई तुम्हाला मोठ्या भावांचे उष्टे पाष्टे खायला घालते. बायकोचे बोलणे ऐकून तो म्हणाला, तू खोटे बोलतेस. मी हे समक्ष पाहीन तेव्हाच खरे मानीन. तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. थोड्या दिवसांनी घरी सण आला. म्हातारीने मोठ्या सुनांना नावमाकू घातले. गोडधोड केले. मोठ्या 6 मुलांना व त्यांच्या बायकांना जेव घातले. उरलेले उष्टे पाष्टे अन्न एकत्र केले व धाकट्या मुलासाठी वाढून ठेवले. दाराच्या फटीतून धाकट्या मुलाने हे सर्व पाहिले. त्याला अतिशय चीड आली. म्हातारीने जेवायला हाक मारली तेव्हा तो म्हणाला, आई, आज मला जेवणाची इच्छाच नाही. तू मला आग्रह करू नकोस. मी येथे आता राहणारच नाही. काही कामधंदा करण्यासाठी दुसरीकडे जातो. तो आळशी व दरिद्री म्हणून म्हातारीने जा म्हणून सांगितले. मग तो आपल्या बायकोचा निरोप घ्यावयास गेला. त्यावेळी त्याची बायको शनी थापित होती. तो तिला म्हणाला, तू सांगत होतीस ते खरे आहे. मी आज प्रत्यक्ष पाहिले. मी आता दुसऱ्या देशात जातो. तिकडे कामधंदा करीन. पैसा अडका मिळून लवकर परत येईन. तू माझी काळजी करू नकोस. त्याच्या बायकोला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, तुम्ही माझी काळजी करू नका. मला मात्र विसरू नका. मी तुमची वाट पाहीन. परंतु तुमची आठवण म्हणून मला काहीतरी देऊन जा. धाकटा मुलगा म्हणाला, प्रिय, अंगठीशिवाय माझ्याजवळ काहीच नाही. तीच मी तुला देतो. पण तू मला काय देणार? ती म्हणाली, सध्या तरी माझ्याजवळ या शेणाशिवाय काय आहे? आणि तिने आपला शेणाने माखलेला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. शेणाच्या हाताचा ठसा त्याच्या सदऱ्यावर उमटला. तीच खून समजून तो आपल्या बायकोचा निरोप घेऊन निघाला. खूप दिवस प्रवास केल्यावर तो एका नगरात आला. तेथे तो एका व्यापाऱ्याकडे गेला. त्याला हात जोडून म्हणाला, शेठजी, मला काही काम असल्यास त्या मी पडेल ते काम करील. प्रामाणिकपणे राहीन. शेठजीने त्याचा चेहरा निरखून पाहिला. त्याची खात्री पटल्यावर त्याला ठेवून घेतले व त्याला म्हणाला, तू जेवढे प्रामाणिकपणे काम करशील तेवढा तुला चांगला पगार मिळेल. मुलांनी सर्व कबूल केले. त्यानंतर तो रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत खूप काम करू लागला. गिऱ्हाईकांना माल देणे, पैशांचा हिशेब ठेवणे इत्यादी सर्व कामे व्यवस्थित करू लागला. त्याच्या कामात कुठेही लबाडी दिसत नव्हते. हे पाहून शेठजी अतिशय खुश झाला. त्याने त्याच्यावर अधिकाधिक जबाबदारी टाकली. एवढेच नव्हे तर त्याला थोड्या दिवसांनी आपला भागीदार केले. आता तो सामान्य नोकर राहिला नव्हता, तर एक श्रीमंत व्यापारी झाला होता. येथे मुलगा भरपूर पैसा मिळत होता, तर ते घरी त्याची बायको अतिशय हालात दिवस काढत होती. घरातील माणसे तिचा अतिशय छळ करीत. शेणी थापणे, दळणकांडण करणे, रानातून लाकडे आणणे इत्यादी कष्टाची कामे तिला करावी लागत. म्हातारी तिला खायला कोंड्याची भाकरी व प्यायला नारळाच्या करवंटीतून पाणी देई. खूप दिवस तिचा नवरा परत येईना म्हणून तिला सासू जावा सांगू लागले की तू आता तुझी सौभागिरीने उतरून ठेव. ती कबूल होईना. तेव्हा घरातली माणसे तिला मारझोड करू लागली. हे सर्व ती सहन करीत होती. तिला खात्री होती की आपला नवरा जिवंत आहे व तो लवकरच परत येईल. एके दिवशी ती लाकडे आणण्यासाठी डोंगराच्या पायथ्याजवळ गेली. तेथे संतोषी मातेचे देऊळ होते. काही बायका तेथे पूजा करत होत्या. ही पण तेथे गेली आणि तिने त्यांना विचारले, बायानो, तुम्ही कोणत्या देवीची पूजा करता? हे व्रत कसे करतात? या व्रताने कोणत्या फलाची प्राप्ती होते? कृपा करून मला सांगा. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाली, बाई, हे संतोषी मातेचे व्रत आहे. ह्या व्रताने दारिद्र्य, दुःख, रोगराई दूर होते.
निपुत्रिकेला पुत्र होतो, कुमारिकेला मनाजोगा पती मिळतो, दूर गेलेला पती लवकर परत येतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे या व्रताने आपल्या सर्वच इच्छा पूर्ण होतात. त्यावर तिने म्हटले, तर मग हे व्रत कसे करतात ते मला अवश्य सांगा. तेव्हा त्यातील एकीने विस्ताराने सांगितले, हे व्रत दर शुक्रवारी करावे. या दिवशी उपवास करावा, देवीची मनोभावे पूजा करावी, तिची कहाणी ऐकावी. जर दुसरा कोणी ऐकवणारा नसेल तर स्वतःच तुपाचे निरंजन लावून कहाणी वाचावी. कहाणी वाचून झाल्यावर गुळ व चणे यांचा प्रसाद वाटावा. मुख्य म्हणजे या दिवशी आंबट पदार्थ अजिबात वर्ज्य करावा. याप्रमाणे आपले मनोरथ पूर्ण होईपर्यंत व्रत चालू ठेवावे. साधारण 4 महिन्याने फलप्राप्ती होते. नंतर व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी 8 मुलगे जेवायस बोलवावे. जेवायला रव्याची खीर करावी, हरभऱ्याची उसळ करावी, कुमारांना यथाशक्त दक्षिणा द्यावी, गुळ चण्याचा प्रसाद वाटावा. या दिवशी व्रत करणाऱ्याने अगर जेवायला बोलावलेल्या मुलांनी सुद्धा आंबट पदार्थ खाऊ नयेत, तसेच घरातील इतर माणसांनी देखील आंबट पदार्थ खाऊ नयेत. हे सर्व ऐकून म्हातारी चिसून लाकडे घेऊन निघाली. तेथून ती दुसऱ्या गावात आली. तिने आपल्याजवळील थोडी लाकडे विकली. आलेल्या पैशातून गुळ व चणे घेतले. परत संतोषी मातेच्या देवळात गेली. देवीला नमस्कार केला. आपले दुःख तिला सांगितले. तिची मनोभावे पूजा केली, प्रसाद वाटला आणि घरी परत आली. अशी पूजा तिने नित्यनेमाने 4 शुक्रवारी केली. एके दिवशी तिच्या दूरदर्शी गेलेल्या नवऱ्याकडून पत्र आले. पत्राबरोबर पैसे देखील आले. ते पाहून तिला खूप आनंद झाला. पण दीर व त्यांची मुले बाळी तिला चिडवू लागली. जावा आणखीनच टोमणे मारू लागल्या. या गोष्टीचे तिला अतिशय दुःख झाले. ती लगबगीने संतोषी मातेच्या देवळात गेली. मातेचे पाय धरून तिला म्हणाली, माते, मी तुझ्याकडे पैसे मागितले नव्हते. मी फक्त पतिभेटीची इच्छा मनात धरली होती. हे माते, मी आपला आहे, अज्ञानी आहे. तुझे व्रत कसे करायचे मला समजत नाही. मी तुला शरण आले आहे, मला क्षमा कर. देवी तिला प्रसन्न झाली व म्हणाली, मुली मुली उठ, तुझे मनोरथ पूर्ण होतील. देवीचे बोलणे ऐकून तिला खूप हर्ष झाला. ती घरी आली आणि आनंदाने काम करू लागली. इकडे देवीला संकट पडले की आपण हिला सांगून बसलो की तुझा नवरा लवकरच परत येईल, तर आता हे कसे शक्य व्हावे. आता तेथे आपल्याला जावे लागणार. असा विचार करून देवी उठली आणि तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात जाऊन म्हणाली, मुला, तुला इकडे आलेला एक तप होत आले. तू येथे भरपूर पैसा मिळून मौज मजा करत आहेस, पण तुला आपल्या बायकोची आठवण होत नाही. ती तेथे हालात दिवस काढत आहे. तुझ्या भेटीसाठी रात्रंदिवस तळमळत आहे. मुलगा म्हणाला, माते, मी सर्व गोष्टी जाणून आहे. मला सुद्धा तिच्या भेटीची ओढ लागली आहे, पण मी काय करू. ह्या देण्याघेण्याच्या व्यवहारात मी इतका गुरफटलो आहे की घडीभर देखील बसत नाही. मनात असून सुद्धा सर्व व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय मी इथून निघू शकत नाही. देवी म्हणाली, मुला, मी सांगते तसे कर. सकाळी उठून स्नान कर, माझी म्हणजे संतोषी मातेची मनपूर्वक प्रार्थना कर, तुपाचे निरंजन लाव, दुकानात जा आणि बघ चमत्कार बघ. तो सकाळी उठला. देवीने सांगितल्याप्रमाणे स्नान करून व देवीची प्रार्थना करून तो दुकानात गेला. तेवढ्यात ज्यांच्याकडून येणी वसूल व्हायची होती ते सर्व लोक दुकानात गर्दी करू लागले. व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी सगळ्यांची एकच झुंबड उडाली. दुकानातील सर्व माल विकला गेला. तो मनात मानला, ही सर्व कृपा त्या संतोषी मातेची. त्या दिवशी त्याला खूप पैसा मिळाला. त्या पैशातून त्याने भरपूर दागदागिने, कपडा लत्ता व सामान घेतले. दुकान आपल्या शेटजीच्या ताब्यात देऊन तो घरी जाण्यास निघाला. वाटेत येताना जंगलात त्याला त्याची बायको दिसली, परंतु ती क्रश झालेली असल्यामुळे त्याने तिला ओळखले नाही. नंतर तो घरी आला. त्याला पाहून म्हातारीला व त्याच्या भावाला आनंद झाला. बरोबर आणलेले ऐश्वर्य पाहून म्हातारीच्या सुना आश्चर्यचकित झाल्या. त्यांना त्याचा दुस्वास वाटू लागला. त्यांनी वरकरणी मात्र तसे दर्शवले नाही. त्याचे उत्साहाने स्वागत केले. सर्वजण त्याला भेटले, परंतु त्याची नजर मात्र आपल्या बायकोला शोधत होती. म्हातारीने सर्व ओळखले. ती घाबरली. तिने गोडधोड करून त्याला वाढले. तो जेवायला बसला. इतक्यात त्याला कळून आले की बाहेर कोणीतरी आले आहे. त्याची बायकोच बाहेर आली होती. तिला वरील गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणे म्हणाली, सासूबाई, जाऊबाई, हे घ्या लाकडे, मला कोंड्याची भाकरी वाढा, या करोंडीत पाणी घाला. हे शब्द ऐकून मुलगा व सासू बाहेर आली. मुलगा म्हणाला, आई, ही कोण. आई म्हणाली, अरे, ही तुझी बायको. नंतर ती सुनेला म्हणाली, अगं सुनबाई, अशी वेड्यासारखे काय बोलतेस. हा बघ, तुझा नवरा घरी आला आहे. घरात ये, चांगले कपडे घाल, दागिने घाल आणि त्याला सामोरे जा. मुलाने बायकोच्या हातातील अंगठी पाहिली. त्याला ओळख पटली. एवढ्यात आई मुलाला म्हणाली, अरे, तू गेल्यापासून ही अशीच वागते. घरात तर कोणत्याही कामाला हात लावित नाही. मुलगा म्हणाला, आई, मी आताच हिला रानातून लाकडे आणताना बघितले आहे, पण हिच्या या अवस्थेमुळे मी ओळखू शकलो नाही. यावरून कोण कसे वागत आहे हे मला समजले. माझा तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही. मी आता एक क्षण देखील येथे थांबणार नाही. आम्ही आता दुसऱ्या घरात राहायला जातो. नंतर ती दोघे एकमेकांना भेटली. दोघांनाही खूप आनंद झाला. त्यांनी नवीन स्वतंत्र जागा घेतली. तिला चांगले चुंगले खायला मिळाले. नवे कपडे, दागदागिने लिहायला मिळाले. कशाचीही कमतरता नव्हती.
दोघेही सुखाने राहू लागले. पुढे शुक्रवाराला बायको नवऱ्याला म्हणाली, नाथ, मी संतोषी मातेचे व्रत केले आहे. तिच्यामुळेच तुम्हाला भरपूर पैसा मिळाला आणि मला तुम्ही परत मिळालात. म्हणून मला आता व्रताचे उद्यापन करायचे आहे. नवऱ्याने गोष्ट आनंदाने संमती दिली. तो म्हणाला, मला सुद्धा देवीने दर्शन दिले आहे. तिनेच भरपूर ऐश्वर्य प्राप्त करून दिले आहे. तेव्हा आपण व्रताचे अवश्य उद्यापन करूया. याप्रमाणे ती दोघीही तयारीला लागली. नंतर ती चांगली नटून थटून आपल्या मूळ घरी गेली. तिने आपल्या घरातील माणसांना आणि पुतण्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते कबूल केले. त्यानंतर ती निघून गेली. तिचे सर्व वैभव पाहून जावांचा अगदी जळफळाट झाला. त्या मत्सराने पेटल्या. त्यांनी आपल्या मुलांना पडवून ठेवले की तुम्ही तेथे गेल्यावर आंबट वस्तूचा हट्टच धरून बसा. नाही दिले तर दक्षिणा मिळेल, त्या पैशातून आंबट पदार्थ घेऊन खा. दुसऱ्या दिवशी मुले जेवायस केली आणि काकूजवळ आंबट पदार्थ पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. काकू म्हणाली, मुलांनो, आज आंबट काही खायचे नसते. माझ्या घरात आज आंबट काही नाही. उद्या मी तुम्हाला देईल. मुलाने ऐकल्यासारखे केले. जेवल्यानंतर ती मुले दक्षिणा घेऊन निघाली आणि त्यांनी त्या पैशाचे आवळे, चिंचा असे आंबट पदार्थ घेऊन खाल्ले. इतक्यात हिच्या घरी राजाचे शिपाई आले आणि नवऱ्याला पकडून घेऊन गेले. ती अगदी घाबरून गेली. तिने संतोषी मातेचा धावा सुरू केला. देवीने तिला दर्शन दिले आणि सांगितले, तू माझ्या व्रताचा भंग केलास म्हणून तुझ्या नवऱ्याला शिपाईने पकडून नेले. ही संभ्रमात पडली. म्हणाली, माते, माझ्या हातून कोणतीही चूक झाली नाही, मग व्रताचा भंग कसा झाला? त्यावर देवी म्हणाली, तू मुलांना जी दक्षिणा दिलीस त्या पैशाची आंबट वस्तू घेऊन त्यांनी खाल्ल्या. सोन देवीला म्हणाली, माते, मी परत व्रताचे उद्यापन करीन. तू मला क्षमा कर. माझी पती सुखरूप घरी येऊ देत. एवढ्यात तिचा नवरा घरी आला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी मिळवलेल्या पैशावरील कर भरावायचा राहिला होता म्हणून मला राजवाड्यात नेले होते. बायकोला आनंद झाला. तिने घडलेली हकीकत नवऱ्याच्या कानावर घातली आणि परत उद्यापन करण्याचे ठरवले. नंतर शुक्रवाराला तिने पुन्हा व्रताच्या उद्यापनाची तयारी केली. आपल्या पुतण्यांना जेवायला बोलावले, पण त्यांना बजावले की तुम्हाला आंबट काही मिळणार नाही. पटत असेल तर या, नाहीतर येऊ नका. मुले जेवायला आली नाहीत म्हणून तिने ब्राह्मणाला जेवायला बोलावले. त्यांना आदराने जेवायला घातले आणि दक्षिणा म्हणून त्यांना फळे दिली, वस्त्रे दिली. व्रताच्या यथासांग उद्यापन केले. पुढे काही दिवसांनी देवीच्या कृपाप्रसादाने तिला एक मुलगा झाला. तरीसुद्धा तू देवीला विसरली नाही. एके दिवशी काय झालं, संतोषी माता आपल्या भक्ताची परीक्षा पाहण्यास निघाली. तिने रूप पालटले. अकराळ विकराळ रूप धारण केले. तिच्या तोंडाभोवती माशा घोंगावत होत्या. अंगाला दुर्गंधी येत होती. कपड्यांची चिंता झालेल्या अशा अवतारात देवी हिच्या घरासमोर आली. त्यावेळी तिची सासू खिडकीत उभा होती. हे ध्यान पाहून ती घाबरली आणि जोरजोरात ओरडू लागली, धावा धावा, भूत पिशाच येत आहे, डाकीन येत आहे, आता ती सर्वांना मारून खाणार. हिच्या मोठ्या 6 सुना आल्या. त्यासुद्धा घाबरल्या आणि त्यांनी आपल्या घराचे दरवाजे व खिडक्या पटापट बंद करून घेतल्या. धाकटी सुना आपल्या मुलाला अंगावर पाजीत होती. तिने एक खिडकी उघडून बघितली आणि ओळखले की आज माझी आई माझ्या घरी येत आहे. मी जिचे व्रत करते ती देवी साक्षात संतोषी माता आपल्या घरी येत आहे. आपण तिचे स्वागत करूया. लगेच तिने बराबर खिडक्या दारे उघडून टाकली. पुढे होऊन तिने संतोषी मातेला नमस्कार केला. नंतर देवीला हात धरून आत आणले. तिला पाटावर बसवले. त्याबरोबर देवीने आपले मूळ रूप प्रकट केले. सर्व सुनांना अतिशय आनंद झाला. त्या सर्वांनी तिची यथासांग पूजा केली. तिचे पाय धरले, क्षमा मागितली. देवीने सुद्धा सर्व विसरून आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला व ते अंतर्धान पावले. नंतर ती सर्व एकत्र गुण्यागोंद्याने नांदू लागली. त्या सर्वांनी देवीचे व्रत केले. ती सारी सुखी झाली. संतोषी मातेच्या व्रताचा महिमा सर्वत्र पसरला. जशी त्यांना माता प्रसन्न झाली तशी ती आम्हाला प्रसन्न हो. संतोषी मातेची ही कहाणी सुफळ संपूर्ण. जय संतोषी माता. संतोषी माता पूजाविधी. पूजेची उपकरणे: तांब्या, पळी भांडे, तामणे, 2 समई, निरांजन, पाट, चौरंग व पूजेची घंटा. पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ, विड्याची पाने व सुपाऱ्या, अक्षता, गंध, कापूर, सौभाग्य अलंकार, बांगड्या, गळेसरी वगैरे, फुले, तुळशी, फुलांचा हार, उदबत्ती, कापूर व पुका. नैवेद्यामध्ये गूळ व भाजलेली चणे. पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून स्वच्छ धूत वस्त्र परिधान करावे. मस्तकाला कुंकुम तिलक लावावा आणि खालीलप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडामांड करावी. संतोषी मातेचे चित्र चौरंगावर किंवा पाटावर ठेवावे. चौरंगाभोवती गुलाल भरून सुरेख रांगोळी काढावी. चौरंगावर मध्यभागी थोडे तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश पाण्याने भरून ठेवावा. त्यात गंध, अक्षता, हळद, कुंकू, फूल व सुपारी टाकावी. त्यावर आंब्याचा डहाळा ठेवून तामण ठेवावे. तामणात तांदूळ घालून त्यावर स्वस्तिक चिन्ह काढावे. तांदळावर श्री संतोषी देवीचे पूजेचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
देवीच्या उजव्या बाजूस समई लावून ठेवावी. याप्रमाणे तयारी झाल्यावर प्रथम आपल्या घरातील देवाला नमस्कार करावा आणि संतोषी मातेच्या पूजेसाठी पूर्वेकडे तोंड करून आपल्या आसनावर बसावे. पूजा प्रारंभ. प्रथम पुढील 3 नावाचा उच्चार करून आचमन करावे. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः. वरील प्रत्येक नावाच्या उच्चाराच्या शेवटी उजव्या हातावर पळीने पाणी घ्यावे. ह्यालाच आचमन म्हणतात. आचमन केल्यावर उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडून हात धुवावा. नंतर हातात अक्षता घेऊन हात जोडावे व पुढील प्रमाणे देवांना वंदन करावे. श्री महान गणाधिपतये नमः. श्री लक्ष्मीनारायणाभ्या नमः. उमामहेश्वराभ्या नमः. मातृपितृभ्या नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. अविघ्नम अस्तु. आता तसेच हात जोडून पुढील प्रमाणे पूजेचा संकल्प म्हणावा. अद्य मम सर्वेषा कुटुंबियानां च सकल दुःख पीडा निरसनपूर्वकं क्षेम संतोष सुख प्रार्थ्यर्थ स्वीकृत व्रत सांगता सिद्धार्थ च षोडोपचारे श्री संतोषी देवी पूजनम करिष्ये. आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थ च गणपती स्मरण करिष्ये. याप्रमाणे संकल्प करून अक्षतासह उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. हात जोडून पुढील मंत्राने गणपतीचे स्मरण करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. निर्विघ्नं कुरु. यानंतर हात जोडावे व पुढील मंत्राने संतोषी देवीचे ध्यान करावे. पद्मासन स्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातार महालक्ष्मी नमस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमो देवे महादेवे शिवाय सतता नमः. नमः प्रकृते भद्राय नियतः प्रणतः स्म ताम. श्री संतोषी देवी नमः. ध्यायामी. पूजेचे सर्व उपचार प्रथम देवीचे प्रतीक म्हणून मांडलेल्या ताम्हणातील सुपारीवर व नंतर तस्वीरीतील देवीच्या चित्रावर करावे. पुढील मंत्र म्हणून देवीला अक्षता व्हाव्या. श्री संतोषी देवे नमः. आह्वानार्थे अक्षतां समर्पयामि. येथे व यापुढे सर्वत्र समर्पयामी असे म्हटल्यावर उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. पुढील मंत्राने पुन्हा अक्षता व्हाव्या. श्री संतोषी देवे नमः. असनार्थे अक्षतां समर्पयामि. पुढील मंत्र म्हणून फुलाने पाणी शिंपडावे. श्री संतोषी देवे नमः. पादयो पाद्यम समर्पयामि. पुढील मंत्र म्हणून फुलाने अर्ध्य पाण्यात गंध अक्षता व हळद कुंकू घालून ते व्हावे. श्री संतोषी देवे नमः. हस्तयोः अर्ध्य समर्पयामि. पुढील मंत्राने पाणी शिंपडावे. श्री संतोषी देवे नमः. आचमनीयः समर्पयामि. पुन्हा फुलाने पाणी शिंपडावे. श्री संतोषी देवे नमः. स्नानम समर्पयामि. देवीला अक्षता व्हाव्या. श्री संतोषी देवी नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतान् समर्पयामि. पुढील मंत्राने गंध करंगळी जवळच्या बोटाने लावावे. श्री संतोषी देवे नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. पुढील मंत्राने अक्षता व्हाव्या. श्री संतोषी देवे नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. पुढील मंत्र म्हणून हळद कुंकू व्हावे. श्री संतोषी देवी नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामि. पुढील मंत्र म्हणून देवीला कंकणे गळेसर इत्यादी सौभाग्य अलंकार व्हावे. श्री संतोषी देवे नमः. कंकणानी कंठसूत्रम च समर्पयामि. पुढील मंत्राने बुका किंवा सुगंधी द्रव्य व्हावे. श्री संतोषी देवे नमः. परिमल द्रव्यम समर्पयामि. पुढील मंत्राने देवीला फुले व्हावे. तस्परीला हार घालावा. श्री संतोषी देवे नमः. नानाविध पुष्पाणि पुष्पमालां च समर्पयामि. पुढील मंत्राने उदबत्ती वळावी. डाव्या हाताने घंटा वाजवावी. श्री संतोषी देवे नमः. धूपम अग्रापयामि. घंटा वाजून पुढील मंत्राने निरांजन म्हणजे तुपाचा दिवा ओवाळावे. श्री संतोषी देवे नमः. दीपम दर्शयामि. देवी पुढे पाण्याने चौकोन काढावं. त्यावर नैवेद्यासाठी गुळ व चणे ठेवावे. मग त्याभोवती पाणी फिरून पुढील मंत्राने नैवेद्य दाखवावा. श्री संतोषी देवे नमः. नैवेद्यार्थे गुड मिश्रित चणक नैवेद्यम समर्पयामि. प्राणाय नमः. अपनाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्याभोवती पुन्हा पाणी फिरवावे. प्राणाय नमः.
अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. तामनात 3 वेळा पाणी सोडावे. नंतर फुलाने देवीला गंध लावावे. उत्तरापोषणम समर्पयामी, हस्त प्रक्षालनम समर्पयामी, मुख प्रक्षालनम समर्पयामी, करोदर्तनार्थे चंदनम समर्पयामी. देवीपुढे विडा व दक्षिणा ठेवून त्यावर पाणी घालावे. श्री संतोषी देवे नमः. पूगीफलम तांबूलम सुवर्ण पुष्प दक्षिणाम च समर्पयामी. नारळाला हळद कुंकू लावून तो देवीपुढे ठेवावा व त्यावर पुढील मंत्र म्हणून पळीने पाणी घालावे. श्री संतोषी देवे नमः. फलार्थे नारिकेल फलम समर्पयामी. घंटा वाजून पुन्हा निरांजन ओवाळावे. श्री संतोषी देवी नमः. महानिरांजन दीपम समर्पयामी. देवीला किंवा स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा घालावी. श्री संतोषी देवे नमः. प्रदक्षिणाम समर्पयामी. देवीला वाकून नमस्कार करावा. श्री संतोषी देवे नमः. नमस्कारम समर्पयामी. कापूर लावावा व घंटा वाजून ओवाळावा. पुढील मंत्र म्हणून तामनात पाणी सोडावे. श्री संतोषी देवे नमः. कर्पूरातिक्यम समर्पयामी. यावेळी संतोषी मातेची आरती म्हणावी. पुढील मंत्र म्हणून देवीला अक्षता व फूल व्हावे. श्री संतोषी देवे नमः. मंत्रपुष्पम समर्पयामी. यानंतर हातात फुले घेऊन हात जोडावे. पुढील मंत्र म्हणून देवीची मनोभावे प्रार्थना करावी. आवाहनम न जानामी तवार्चनम पूजाम चैव च जानामी क्षम्यतां परमेश्वरी. मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरी. यत् पूजितं मया देवी परिपूर्ण तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वरी. श्री संतोषी देवे नमः. प्रार्थना पुष्पम समर्पयामी. देवीला हातातील फुले व्हावी. यानंतर ब्राह्मणाला गंध, अक्षता व फूल यासह विडा दक्षिणा द्यावी आणि पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा. नमोस्तवनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्र प्रादक्षिणुर्भवे सहस्त्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी योगधारिणे नमः. ब्रह्मणे सकलाराधने स्वर्चितमस्तु. पुन्हा देवीला हात जोडावे व पुढील मंत्र म्हणून तामनात पाणी सोडावे. अनेन यथाज्ञानेन कृतपूजनेन श्री संतोषी देवी प्रियताम तत् सद ब्रह्मार्पणमस्तु. यानंतर कलशावरील पूजेचे तामण खाली काढून ठेवावे. कलशातील पाणी आंब्याच्या पानाने घरात सगळीकडे शिंपून नंतर ते तुळशीच्या मुळाशी ओतावे. देवीचा नैवेद्य गुळ व चणे प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा. भोजनापूर्वी संतोषी देवीला महानैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर गणपतीची आरती म्हणून संतोषी मातेची आरती म्हणावी. संतोषी मातेची आरती. जय देवी श्रीदेवी संतोषी माते. वंदन भावे माझे तव पदकमलाते. श्री लक्ष्मी देवी तो विष्णू पत्नी. पावसी भक्ता लागी अति सोप्या घेतनी. जननी विश्वाची तू जीवनाचित शक्ती. शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती. जय देवी श्रीदेवी संतोषी माते. वंदन भावे माझे तव पदकमलाते. भृगुवारी श्रद्धेने उपवास तव करीती. आंबट कोणी काही अन्न न सेविती. गुळ चण्याचा प्रसाद साधा प्रसाद भक्षिती. मंगल व्हावे म्हणून कथा श्रवण करती. जे कोणी नरनारी व्रत तव आचरती. अनन्य भावे तुझला स्मरुणी प्रार्थिती. त्यांच्या हाकेला तो धावण्या येशी. संतती वैभव कीर्ती धनदौलत देशी. जय देवी श्रीदेवी संतोषी माते. वंदन भावे माझे तव पदकमलाते. विश्वाधारे माते प्रसन्न तो व्हावे. भवभय हरुणी आम्हा सदैव रक्षावे. मनीची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी. म्हणून मिलिंद माधव आरती ओवाळी. जय देवी श्रीदेवी संतोषी माते. वंदन भावे माझे तव पदकमलाते. जय संतोषी माता.